पुन्हा एकदा चांगला चेंडूचा कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. गॅप मध्ये कोणती संधी नाही क्षेत्ररक्षकाला 4 धावा वसूल करतो या ठिकाणी. चांगला फटका होता. पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढला. गॅप मध्ये 4 धावा वसूल करतोय. आदित्य स्वतःच खातं खोलते 4 धावेनं. संघाच्या धावसंख्येत बदल. चांगला फटका लॉंग ऑफच्या ठिकाणी 4 धावेसाठी खेळून काढतोय. ओहो, उंच फटका, चेंडू हवेत आणि सुंदर झेल म्हणावं लागेल साहिल याचा. पहिला धक्का बसतोय तो मोरया स्पोर्ट्स संघाला. आदित्यच्या स्वरूपात त्याची जागा करते नवीन फलंदाज. पहिला चेंडू आउटकट पद्धतीचा स्लोअर चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा गिरकी घेणारा निर्धाव चेंडू. उंच फटका, शॉर्ट पिच चेंडू, त्याचा बरोबर फायदा होतो रोहित खांडेकर. या 6 धावेने संघात 45. ह्या इनिंग मधील पहिला षटकार रोहित खांडेकरच्या बॅट मधून. यामध्ये रिव्हर्स पद्धतीचा फटका, चेंडू जातोय न्यू राजा स्पेशल बेल. 6 मात्र चेंडू एक टप्पा सीमा पार. हलका 10 धावा देऊन 5 बळी मिळवले होते समीर खान याने. यामध्ये बॅट चेंज घेऊन जातो चेंडू यष्टीच्या हातामध्ये. चौथा धक्का बसतोय नितीन सा. दुसरं यश वैयक्तिक कोट्यामधलं प्राप्त करतोय सद्दाम. 4 फटका म्हणला लागे क्षेत्ररक्षक गजानन गोराने. मिस फील्ड. उंच फटका, चेंडू हवेत आणि 6 धावा. फलंदाज बाद. 5वा धक्का बसतो रोहित खांडेकर स्वरूपात. त्याच्या जागेवर नवीन फलंदाज पोले. मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू वाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. आपल्या पहिल्या षटकामध्ये 2 बळी प्राप्त करतो इरफान. इथे रिवर्सचा फटका. वा 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 वा, टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. वा काय फटका केला, जबरदस्त. ओहो, चांगला चेंडू आहे, ओळखलाय आणि त्यानंतर मिड विकेटला फटका केला. डीपला प्रोटेक्शन येत आहे तोपर्यंत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओर द रोप, चौकार 4 धावांसाठी डीजे. ओहो, चांगला चेंडू. इथे मात्र जर पाहायला गेलं तर समोरच्या दिशेने फटका केलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यांना बेदत. इथे मात्र चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओर द रोप, चौकार 4 धावांसाठी. फुल टॉस आहे, त्याच्यावरती पूर्ण ताकदीचा वापर, परंतु फटका फसलाय. संध्याकाळचा सत्र आहे आणि म्हणूनच तिथे ताकद कमी. फिरकीचाच गोलंदाज. इथे पार्क फरक आले. इथे पार्कच्या विरोधात आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकांनी केलेली चूक. 4 धावा देऊन गेले. ओहो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चौकाराचं उत्तर दिलंय का
निश्चितच या चेंडूवरती चौकार आणि जर पाहायला गेलं तर कृष्णाजी पिंगळे सर यांचं देखील आगमन झालं. निश्चितच जर पाहायला गेलं तर या स्पर्धेसाठी कृष्णात पिंगळे सरांनी खूप मेहनत घेतली. या चेंडूवरती फटका जबरदस्त घेतला गेलाय. वा, टायमिंग सही तो सब कुछ सही, टायमिंग जुळून आलाय. षटकार कुणीची आहे. ओहो, आता मात्र या चेंडूवरती निश्चितच बॅटची हलकीशी कडा आणि आठ चेंडू. ओहो, फटका तर चांगला खेळलाय. वा वा वा, आणि इथे चौकार देखील येतोय 4 धावेसाठी. हा जबरदस्त पहिला चेंडू वेगवान टाकलाय. जबरदस्त चेंडू डिलिव्हर केला जातोय. इथे तर सिंगल आली आहे. डबलचा इथे प्रयत्न केला जाईल का? प्रयत्न केलाय. 2 धावा तर निश्चित आल्या आहेत, म्हणजे समीकरण बदललंय. आता मात्र येणारी मॅच पाहायला मिळते. ओहो, या चेंडूवरती वा 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 वा, जबरदस्त ताकद एकवटली आणि त्यानंतर एक शानदार षटकार देखील पाहायला मिळाला. निकार 6 धावा. गजानन गुरवच्या बॅट मधून हवाई सफर 6 धावेसाठी. हा चेंडू डायरेक्ट गगन बावड्यातच गेलाय. चला सागर माडिक घ्यायचा आहे. सागर माडिक घ्यायचा आहे. चला सागर माडिक. या मॅचचा मेन ऑफ द मॅच आपण नंतर देतोय. या मॅचचा मेन ऑफ द मॅच आहे बेस्ट ऑलराऊंडर या कोल्हापूर टेनिस क्रिकेटचा, म्हणजेच गजानन गुरव. यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला सामनावीराचा पुरस्कार जो आहे तो दिला जाईल. परंतु तोपर्यंत सागर माडिक यायचा. सागर माडिक या, आणि त्याचबरोबर जयसिंग पाटील आपण देखील यायचा आहे. यानंतरची मॅच ही देखील आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे. कोणी